पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला आपल्या सामर्थ्यापुढे गुडघे टेकण्यास भाग पाडले। पाकिस्तानच्या विनंतीनंतर काल संध्याकाळी 5 वाजल्यापासून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने 7 मे रोजी केलेल्या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानची आगपाखड झाली। यानंतर पाकिस्तानकडून वारंवार भारतीय सुरक्षा दलांचे तळ लक्ष्य केले गेले, तसंच सर्वसामान्य नागरिकांना ड्रोन मिसाईलच्या हल्ल्याने टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात होता। मात्र भारतीय सुरक्षा दलांनी अगदी मोजकीच पण परिणामकारक पावलं उचलली आणि चहूबाजूंनी पाकिस्तानची कोंडी केली। जगभरातील देशांशी केलेल्या यशस्वी राजकीय चर्चेमुळे पाकिस्तानची नाचक्की झाली। आधीच डबघाईला आलेला देश आणि सीमेवर होणाऱ्या पाडावामुळे गुडघ्यावर आलेल्या पाकिस्तानने अनेक देशांपुढे अक्षरशः हात पसरले। भारताने केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या नाकीनऊ आल्या। यानंतर भारताने आपल्या अटी शर्तींवर शस्त्रसंधी मान्य सुद्धा केली। दरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या DGMO मध्ये या शस्त्रसंधीबाबत 12 मे रोजी दुपारी 12 वाजता पुढील टप्प्यातली चर्चा होणार आहे। तर Director General of Military Operations of Pakistan called the Director General of Military Operations of India at 15:35 hours earlier this afternoon. It was agreed between them that both sides would stop all firing and military action on land and in the air and sea with effect from 1700 hours Indian Standard Time today. Instructions have been given on both sides to give effect to this understanding. The Directors General of Military Operations will talk again on the 12th of May at 1200 hours. खरं म्हटलं तर आंतरराष्ट्रीय मध्यस्थीच्या माध्यमातूनच एक प्रकारे हा प्रश्न सॉल्व्ह होईल यामध्ये जे आहे जास्तीत जास्त तशाच प्रकारची शक्यता होती। पण उघडपणे अमेरिकेने मध्यस्थी करण्याच्या ऐवजी बॅकडोर डिप्लोमसीच्या माध्यमातून अमेरिकेने हा दबाव पाकिस्तानवर त्या ठिकाणी टाकलेला असणार आणि त्या अटी शर्तींची माहिती, भारताच्या फेवरेबल अटी शर्तींची माहिती ही भारताचे प्रधानमंत्री त्याचबरोबर भारताचे परराष्ट्र मंत्री यांना त्या ठिकाणी दिली असणार आणि याच्या माध्यमातून अमेरिकेनं आज घडीला भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला जो संघर्ष त्या ठिकाणी वाढत चाललेला होता त्याला स्वल्पविराम देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। वर करणी जरी दिसत असलं की अमेरिकेने या ठिकाणी मध्यस्थीची भूमिका त्या ठिकाणी बजावली, नक्कीच महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी आहे, पण पाकिस्तानला फेस सेव्हर हवा होता। भारताच्या आक्रमक रणनीतीपुढे पाकिस्तानला जर वाचायचं असेल तर कुठे ना कुठेतरी अशा प्रकारे मध्यस्थीची गरज होती। म्हणून अमेरिकेनं इनडायरेक्टली पाकिस्तानला त्या ठिकाणी मदत केली आणि त्याहून महत्त्वाचं एक प्रकारे अटी शर्ती पाकिस्तानवर लादल्यामुळे दहशतवादाच्या लढाईमध्ये एक प्रकारे भारताला सुद्धा बळ मिळालं। भारतीय सैन्याचे इंडियन आर्मीचे जे DGMO आहे, डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स आहे, त्यांना फोन केला की आम्ही युद्ध म्हणजे सीज फायर करता तयार आहोत। याची 2 मोठी कारणं होती। एक तर त्यांचं बऱ्यापैकी नुकसान झालं होतं आणि दुसरं त्यांच्यावरती चीनचा पण दबाव होता, कारण चीनची जी इक्विपमेंट पाकिस्तानने वापरली, त्यांचा एअर डिफेन्स, त्यांची विमानं वगैरे, तर त्यांचं स्टँडर्ड अतिशय खराब होतं आणि त्यांचं परफॉर्मन्स बघून जे आफ्रिकन देश जे चीनकडनं मिलिटरी इक्विपमेंट घेत होते ते त्यांनी बंद ऑर्डर्स त्या कॅन्सल करायला सुरुवात केली। म्हणून चीननी पण दबाव टाकला की तुम्ही मुकाट्याने सीज फायर ॲक्सेप्ट करा आणि याच्यावरती अमेरिकेने सम काइंड ऑफ अ गॅरंटी दिलेली आहे की याच्यापुढे जर पाकिस्तानने कुठला दहशतवादी हल्ला केला तर ती थांबवण्याची जबाबदारी आमची असेल। हे एस्केलेशन थांबवण्याकरता दोन्ही देश कबूल झालेले आहेत, कारण पाकिस्तानवर चीन आणि अमेरिकेचा दबाव आला होता आणि आपण त्या दबावाला मोठ्या भावाप्रमाणे मान्यता दिलेली आहे की पाकिस्तानला जर ते म्हणतात आहेत की युद्धविराम शस्त्रसंधी कर किंवा युद्धविराम कर, तर त्यांनी तो केलेला आहे। एवढाच फक्त प्रश्न आहे। पण हे एक चांगली गोष्ट झालेली आहे, कारण जर खरंच युद्ध झालं असतं आणि त्या येत्या 1-2 दिवसात झालं असतं, कारण एस्केलेशनची 5वी स्टेज आपण काल पोचलेलो होतो। आज रात्री जर कोणी ती क्रॉस केली असती तर त्याच्यानंतर युद्ध होणं हे वाजवी होतं। उसका स्वागत करते हैं हम। सीज फायर होना चाहिए था, क्योंकि जो आम आदमी है, मासूम लोग हैं, वही बेचारे मारे जाते हैं। लेकिन पाकिस्तान को ये सोचना चाहिए कि इसकी वजह क्या, ये लड़ाई की वजह क्या थी। 26 हमारे नागरिकों को मारा गया, बेरहमी से मारा गया।
जब तक पाकिस्तान ये काम बंद नहीं करेगा तब तक ये तनाव रहेगा। और सीज़ फायर हुआ है, अच्छी बात है, लेकिन आगे से इस किस्म की घटना नहीं होनी चाहिए। दोनों तरफ से हर फायरिंग और मिलिट्री एक्शन को ख़त्म करेंगे, बी इट ऑन लैंड, एयर और सी, और 5 बजे से ये लागू हुआ। विक्रम मिस्री जी जो फॉरेन सेक्रेटरी है, उन्होंने बिल्कुल स्पष्ट रूप से कहा कि कोई भी फ्यूचर एक्ट ऑफ टेरर हो तो वो एक एक्ट ऑफ वॉर होगा। तो अभी जो भारत ने एक बहुत ही मैच्योर स्टैंड लिया है, बहुत ही फोकस्ड रूप से सिर्फ आतंक को टारगेट किया है, कहीं भी कोई सिविलियन को टारगेट करना ये लक्ष्य नहीं था। वहाँ पाकिस्तान को भी कर दिखाना पड़ेगा जो उन्होंने विश्वास के साथ यहाँ कमिट किया है सीज फायर के निमित्त। अच्छी डेवलपमेंट है। मुझे लगता है इसमें भारत ने कंडीशन रखी है कि टेरर जो टेररिज्म है पाकिस्तान उसको बंद करेगा। इसीलिए जो ये कहा गया है भारत की तरफ से कि एनी एक्ट ऑफ टेरर विल बी एक्ट ऑफ वॉर। सो मुझे लगता है यूएसए इसमें मध्यस्थता कर रहा था, यूएसए बीच में पड़ा था और बातचीत कर रहा था, उनके फॉरेन सेक्रेटरी और जो उनके फॉरेन मिनिस्टर हैं। तो इसीलिए वो एग्रीमेंट हुआ है। और इशाक डार जो डिप्टी प्राइम मिनिस्टर हैं पाकिस्तान के, उसने भी इसको कंफर्म किया है। हमारी MEA ने भी इसको ट्वीट किया है। तो सीज़ फायर वेलकम है दोनों देशों के लिए, क्योंकि भारत कभी भी किसी देश पर एग्रेशन नहीं करता है और हमारी पॉलिसी बहुत क्लियर है। तर आता शस्त्रसंधी म्हणजे नेमकं काय, ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। शस्त्रसंधी म्हणजे 2 देशांमध्ये लढाई थांबवण्यासाठी केलेला करार। 2 देशांमधला हा करार कायमचा किंवा तात्पुरता असू शकतो। दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात शस्त्राचा वापर करायचा नाही। शस्त्रसंधी दरम्यान दोन्ही देशांनी सामंजस्याने केलेला हा करार असतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।